नमस्कार. एक स्पेशल व्हिडिओ मराठीमध्ये एका स्पेशल क्रिकेटरसाठी. आज आपल्या लाडक्या अज्जूनी म्हणजे अजिंक्य रहाणेनी इंटरनॅशनल क्रिकेटमधनं रिटायरमेंट घेतलेली आहे. तर त्या संदर्भातला लहानसा व्हिडिओ करतो मी. म्हणजे सचिन नंतर म्हणजे सचिन तेंडुलकर नंतर जर कुठली रिटायरमेंट जी मला पर्सनली हर्ट झाली असेल क्रिकेटमध्ये ती म्हणजे अजिंक्य रहाणेची. अजिंक्य रहाणे वन ऑफ द जेंटलमॅन प्लेअर, जेंटलमॅन म्हणता येईल, थोरो जेंटलमॅन, वन ऑफ द मोस्ट लव्ड प्लेयर्स ऑफ द गेम. म्हणजे त्याच्याकडे म्हणजे त्याला नाव ठेवण्याचं काही नव्हतं. एकदम हंबल, एकदम डाऊन टू अर्थ. आणि बेस्ट पार्ट होता अजिंक्यची टेक्निक. म्हणजे एवढी क्लास टेक्निक होती ना त्याची, म्हणजे त्याची बॅटिंग बघत राहावं असं वाटायचं. आता मी फक्त एक लहानसा किस्सा सांगतो व्हिडिओमध्ये, शॉर्ट आहे त्याच्यामुळे. म्हणजे अजिंक्य रहाणेला आपल्या इंडियन टीममध्ये जर नाव येतं तेव्हा पहिले काय आठवतं? बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2020-21. 36ला इंडिया ऑल आउट झाली. ॲडिलेडला ती मॅच होती. आणि त्याच्यानंतर विराट कोहली काहीतरी पर्सनल रिझनसाठी टीम सोडून निघून गेला. तो कॅप्टन होता आणि अचानक अजिंक्यकडे कॅप्टन्सी आली. तेव्हा मला अजून आठवते, पहाटे मी एका मित्राशी बोलत होतो आमच्या बाल्कनीमध्ये आणि त्याला सहज बोललो की बघ, अजिंक्याला विचारायला वर्ल्ड कप जिंकता आला नाही, काय करता आलं नाही अजूनपर्यंत, म्हणजे अशी मोठी टुर्नामेंट म्हणता येईल, तरी अजिंक्यसाठी सुवर्ण संधी आहे. आणि तसंच झालं. अजिंक्यकडे कॅप्टन्सी आली. काही दिवसांनी एमसीजीला बॉक्सिंग डे टेस्ट होती आणि त्याच्यामध्ये जी अजिंक्यनी 100 मारली ना, म्हणजे वन ऑफ द बेस्ट इनिंग जी मी लाईव्ह बघितलेली आहे. सचिनच्या बऱ्याच इनिंग्स मला माहिती आहेत, पण ही इनिंग अगदी त्या लेवलला आहे. क्लास खेळला अजिंक्य. त्याच्यानी जो टीममध्ये कॉन्फिडन्स आला तो वेगळा होता. आणि काय झालं, थर्ड टेस्ट आपण कशी तरी वाचवली. आणि अनफॉर्च्युनेटली ना नंतर आपले प्लेयर्सच इंजर्ड होत गेले. बुमरा गेला, अश्विन गेला, असे बरेच प्लेयर आपले इंजर्ड होत गेले. आणि शेवटी तर अगदी मला आठवत आहे, शेवटच्या टेस्ट मॅचला आपली बॉलिंग लाईनअप होती. सिराज होता, शार्दुल ठाकूर होता, दोघंही नवीन होते, नवदीप सैनी, टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर. इमॅजिन करा, या लोकांना घेऊन अजिंक्य रहाणेनी पर टेस्ट मॅच जिंकवली होती त्याच्या कॅप्टन्सीच्या जोरावरती. बॅटिंग पण त्यांनी बरी केली होती. दोन्ही इनिंगला म्हणजे 50 रन काढले होते त्या टेस्ट मॅचला. सेकंड इनिंगला जेव्हा त्यांनी 22 रन काढल्या, त्यांनी 1 4 आणि 1 6 मध्ये मला अजून तो इंटेंट त्यांनी दाखवला होता. नंतर पंतनी जो परतमध्ये चमत्कार केला आणि ऍपली विवेक राजन बोलला, थोडा आहे गाबा का घमंड. म्हणजे हीच अजिंक्यची मला आठवण म्हणजे आठवते बीजीटीची. तर बेस्ट ऑफ लक अजिंक्य, जे पुढे तू करशील त्याच्यासाठी. आणि मला माहिती आहे तू क्रिकेटशी कनेक्टेड राहणार, तेव्हा लवकरच तुझ्याशी पुन्हा आमचा कॉन्टॅक्ट होईल, एका वेगळ्या रोलमध्ये तू असशील. बघूया, मुंबई इंडियन्सचा कोच वगैरे झालास तर बेस्ट होईल ते. ठीक आहे. वन्स अगेन अजिंक्य रहाणेला निवृत्तीच्या शुभेच्छा. बाय बाय.